हाय नमस्कार. आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जाव ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुम्हाला दिसतंय बघा मसाला धने आहे, ते अर्धा किलो धने आहेत आणि हा आहे ना पावशेर मसाला आहे. पूर्ण प्युअरचा मसाला आहे, म्हणजे खडा मसाला. हे बघा पूर्ण प्युअर मसाला आहे. ज्या काय मस्त प्युअर वस्तू आहेत ना त्याचे तसं भरती काहीच टाकलेलं नाही, म्हणजे खूप छान स्वादिष्ट आणि मग घमघमाट सुगंध सुटतो असा मसाला. तर असा खडा मसाला आहे ना तरीसुद्धा एवढा सुगंध येतो आहे ना. आणि बघा सर्व अशा ओरिजिनल वस्तू आहेत त्याच्यामध्ये, तुम्हाला दाखवते मी. हे बघा. आणि आता आपल्याला काय करायचं आहे ना, ही खसखस आहे, एवढी खसखस, पावशेर मसाला, अर्धा किलो धने आणि पावशेर खोबरं आणि हे 100 ग्रॅम खसखस असं आपण घेतलेलं हे सर्व काही साहित्य. आता मी काय करणार आहे, गॅस पेटवून आधी आपल्याला धने भाजून घ्यायचे. आता गॅस पेटवला, कढई ठेवली आणि ज्या कढईमध्ये मला भाजायचे ते ना त्याच कढईमध्ये निवडून मी धने टाकून दिले. आणि आता गॅसवरती मी ते कढई ठेवून दिलेली आहे. तर त्याला छान मस्त याला आहे ना 15 मिनटं तरी भाजून घ्यायचे मस्तपैकी. आणि जेवढे काही आपण धने भाजतो ना तेवढाच मसाला स्वादिष्ट बनतो. धने जर कच्चे राहिले ना आपला मसाला अजिबात चव देणार नाही. तर धने आहे ना छान मस्त असे भाजून घ्यायचे. आणि तुम्हाला दाखवते मी, बघा. हे बघा छान प्रकारे मस्त असे धने आपले भाजले जात आहे. आणि हा मसाला आहे ना, हा मसाला अजिबात भाजायचा नाही आहे, कारण की याचं जे जीवनसत्व आहे ना ते चाललं जातं भाजल्यामुळे, कच्चाच राहू द्यायचा आहे त्याला. तर बघा धना मस्तपैकी इथं आता भाजला जातो आहे. तर हे बघा धना आपला मस्त भाजून झालेला आहे. आता आपल्याला याला उतरून घ्यायचं आहे. आता ना संध्याकाळचे 4 वाजलेले आहे, तर मी इथं चहा ठेवते. हे बघा आता इथं मी चहा पावडर टाकलं, नंतर साखर टाकली, नंतर ना आपल्याला थोडंसं अद्रक किसून टाकायचं आहे, कारण की थंडीमध्ये ना अद्रकचा चहा खूप छान लागतो. आता अशा प्रकारे अद्रक किसून टाकून दिलेलं आहे मी, म्हणजे याचा अर्क छान उतरतो किसून जर टाकलं तर. आणि हा एक वेलदोडा टाकते मी इथं, म्हणजे इलायची. छान चहा उकळून गेला आपला. चहा आहे ना आपला छान उकळून गेलेला आहे. आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे. हे बघा थोडंसं असं घट्टसर बनवायचं आहे त्याला, असं गाळणीने खालवर खालवर करून. तर चला आता चहा गाळून घेणार आहे मी इथं. माझ्या बिना साखरेचा चहा असतो, या दोघांना देते आता, यांना आणि अंशूला. आता इथं चहा गाळून घेणार आहे. चला आता यांना चहा देऊन येते, नंतर बाकीचं तुम्हाला दाखवते मी. आता आपला आहे ना धना छान भाजून झालेला आहे. आता आपण जे काय पावशेर खोबरं घेतलेलं आहे ना ते आपल्याला इथं असे तुकडे करून घ्यायचे, लांब लांब, किंवा तुम्ही किसून घेतला ना तरी पण चालेल. पण किसायला एवढा वेळ लागतो आपल्याला, काही मिक्सरमध्येच काढायचं आहे त्याला, त्यासाठी आहे ना आपण असं तुकडेच करून घ्यायचे. अशा प्रकारे ना पटापट होऊन जातात तुकडे. हे बघा आता याला काय करायचं आहे, आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आपल्याला धने आणि खोबरं भाजून घ्यायचे, फक्त मसाला नाही भाजायचा आहे. तर बघा इथं मी कढईमध्ये टाकलेलं आहे. आपण आता भाजून घेऊया. खोबरं पण तसेच आपल्याला पूर्णपणे लालसर भाजायचं आहे, कच्चं अजिबात राहू द्यायचं नाही, कारण की तुमचा मसाला खराब होऊन जाईल.
त्यासाठी खोबरं मस्तपैकी असं लालसर पूर्णपणे असं बदामी कलरचं होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. याला गॅस कमी केला तरी पण चालेल आणि असं परतवतच राहायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे परतवत राहायचं आहे. हे बघा, मी खालवर करून घेते. आता आपलं आहे ना खोबरं भाजून झालं आणि गार करायला ठेवते. खोबरं गार होतं ना तोपर्यंत मी चक्कीवर गेली आणि मसाला दळून आणला. चक्कीवरूनच दळून आणला. मी घरी पण मिक्सरमध्ये काढला जात होतो, पण परत परत गाळावं लागतं, त्यासाठी मी चक्कीवरूनच मसाला काढून आणला. खोबरं पण तेवढ्यात गार झालं होतं. आता खोबरं पण मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलं, त्याला मस्तपैकी भाजलेलं खोबरं. आणि चला आता आपला मसालामध्ये मिक्स करून घेऊया. आणि छान मस्त असा मसाला आपला झालेला आहे इथं, कारण की इतका घमघमाट सुटतोय ना, पुरा घरभर वास पसरलेला आहे. आणि अशा प्रकारे मस्त मसाला आहे ना, याला असा एकमेव करून घेणार आहे मी, असं एकजीव पूर्णपणे. खोबरं आपल्याला खसखस पण भाजून वाटून घेतलं मी. आणि मस्तपैकी मसाला आपला आता मिक्स करून झालेला आहे. बघा, एकच नंबर मसाला आपला झालेला आहे. क्वालिटी पण मसाल्याची खूप छान आहे, दिसायला पण छान दिसतोय. बघा, खोबरं मी कमी टाकलं, कारण की आपण वरून पण भाज्यांमध्ये खोबरं टाकत असतो, त्यासाठी. तर चला, कसा वाटला माझा बनवलेला मसाला कमेंट करून मला नक्की सांगा. हा बघा, छान आणि एकच नंबर आपला इथं मसाला झालेला आहे. तर चला, कसा वाटला मसाला कमेंट करून सांगा. आज पुरता एवढा छोटासा व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. हा बघा, तुम्हाला जवळून दाखवते. चला तर मग भेटू